कपिला नावाची गाय फार आवडायची तिला. आणि ती कपिलेच्या असं पाठीवरनं हात फिरवायची. मग ही कपिलेची पाठ जशी माहेरची वाट, गाईची पाठ. ती कपिला एकदा पाणी प्यायला गेली आणि गाऱ्यात फसली आणि गेली. बहिणाबाईला जेव्हा कळलं की आपली कपिला गेली आहे, काय म्हणते बहिणाबाई, की माही कपिला कशी पाण्यावर गेली, तिले गाऱ्यानं गेली आणि पाण्यानं पेली. आणि प्यायला गेलेली गाय गारा गिळतून पाणी पित, पाणी कपिलेला पिऊन गेली. अरे तिची अद्भुतच ताकद होती. गुढीपाडवा, पाडवा म्हणजे आमच्याकडे आपल्या ते भाषेचं एक गंमत आहे. म्हणजे बहिणाबाई, आत्ता परवाच कुणीतरी, मी पुण्यामध्ये एक अत्यंत विद्वान मोठे मांडले आणि ते खूप त्यांच्या पद्धतीने सांगत होते की पुणं एक फार सुंदर प्रकरण आहे. म्हणजे सॅल्यूटच आहे मला. त्यांना जे कळतं ना ते जगात कोणालाच कळत नाही. आणि सगळे सण तिथे साजरा होतात. गुरुपौर्णिमा साजरी होत नाही. तिथे प्रत्येक माणूस आरशासमोर त्या दिवशी उभा असतो. तो असं चावटपणा करत नाही. ते फार अप्रतिम गाव आहे. ती कसं बघायची जगाकडे. म्हणजे वाघ जयंती नावाचा जो कविता संग्रह तो सोपानदेवांना पुरस्कार म्हणून मिळाला. मग त्या तिला आवडायचं ते. आणि सोपानदेवांचा एक मित्र कॉलेजमध्ये असताना पुण्याहून एक मित्र आलेला होता सोपानदेवांकडे घरी, बहिणाबाईकडे. आणि सहज बहिणाबाईला वाटलं, सोपान्या हे कविता वाच रे. आणि सोपानदेवांनी ती कविता वाचून दाखवली. बहिणाबाई खुश झाली. तेव्हा तो पुण्यातला मित्र तो म्हटला, मावशी तुम्हाला ठाऊक आहे, हा जो कवी आहे ना, म्हणजे पिणारा होता. बहिणा म्हणली, असं दावते पुस्तक आणि इकडे. आणि ती वास घ्यायला लागली. काय करताय मावशी? पाहते दारूचा वास येतोय का? अरे भल्या माणसा, तो काय पेतो ते कशाले पाहतो, त्यानं काय लिहिलं ते पाय ना.